नमस्कार मित्रांनो, मी आहे निशांत आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. आज चाललो आहे मी आळंदीला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या समाधीच्या ठिकाणी, त्या समाधीचं दर्शन करायला आणि तिथे आजूबाजूच्या ठिकाणी फिरायला. आत्ता मी आहे नऱ्याच्या स्टँडवर. ते आहे मानाजीनगरचं बस स्टॉप. आता मला बस भेटेल 8:23ला बसचं माझं टायमिंग आहे. सो अजून खूप थोडा वेळ आहे. सो मी तर थांबलो. आता बघूया मला बस कधी भेटते. फायनली मित्रांनो, आळंदीमध्ये आम्ही पोचलो आहोत. आळंदीच्या बसस्टॉपपासून ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिरपर्यंत जाण्यासाठी आम्ही रिक्षा पकडले. रिक्षाचं फक्त 20 रुपये भाडं होतं. रिक्षाने आम्ही चाललो होतो. जाता जाता आम्हाला वाटेत इंद्रायणी नदी दिसली आणि हा इंद्रायणीचा काठ आणि याच काठावर बसलं आहे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांचं समाधी मंदिर, जे की आता थोड्याच अंतरावर राहिलं होतं. आणि आता आपण मंदिरात जाऊनच तुम्हाला भेटू. फायनली मित्रांनो, ज्ञानेश्वर समाधी मंदिरपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे. आळंदीला ही माझ्यासोबत एक दादा पण आहेत. कोणत्या तुम्ही दादा? मी सौरभ पाटील, जळगावहून आलोय. जळगावहून माझा पण एक फ्रेंड आहे जळगावचा. अरे वा, चाळीसगावचा. ओके ओके. हे बघा, हे आलेलं आहे मंदिर. किती वर्षानंतर आला तुम्ही पण? मला जवळपास 3 वर्ष झाले. माझी 15 वर्षाची पंढरपूरची वारी आहे, पण CA झाल्यापासून मला वेळच मिळाला नव्हता. आज आलोय माऊलींना भेटायला. हे आहे श्री क्षेत्र आळंदी. फायनली मित्रांनो, आलेलो आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरच्या महाद्वारापाशी. आता जाऊया आपण आत. ही आहे हैदरबाबा यांची पायरी. आम्ही आता मंदिरात आलेलो आहोत. आपण मंदिरात व्हिडिओ अलाउड आहे का मला माहीत नाही. असेल तर मी नक्की बनवेन. फायनली मित्रांनो, आळंदीचं दर्शन झालेलं आहे. आतमध्ये फोटो व्हिडिओ अलाउड नव्हता, सो म्हणून काही करता आलं नाही फोटो आणि व्हिडिओ शूट. पण मला क्लिप्स किंवा फोटोज वगैरे काही भेटतील तर मी लावत आणि तुम्हाला दाखवेन आतमध्ये नेमकं कसं आहे. आत्ताच ह्याच महिन्याच्या 1 तारखेपासून आय थिंक आतमध्ये व्हिडिओ आणि शूटिंग करायला अलाउड नाही आहे. नशीब खराब म्हणतात त्याला. ते हे हरची इच्छा नव्हती म्हणायचं मी व्हिडिओ शूट करावा तिथला. ही आहे, बघू शकता मी आत्ता आलो इंद्रायणीच्या काठावर. ही आहे इंद्रायणी नदी, पवित्र इंद्रायणी नदी. तो आहे तो दादा मगाशी आपल्याला भेटला होता, तो इंद्रायणी स्नान करायसाठी म्हणजे हातपाय धुवायसाठी गेला ॲक्च्युली. हे बघू शकता माझ्या पाठीमागे हे आहे संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरचा तो बोर्ड. आणि तो बघू शकता, मी तुम्हाला झूम करून दाखवतो. समाधीचा कळस हा आहे माऊलींच्या समाधीचा कळस. मंदिरात खूप भारी वाटत होतं मित्रांनो. खूप प्रसन्न आणि चैतन्यपूर्ण वातावरण होतं मंदिरामधलं. पण मंदिरात व्हिडिओ शूटिंग अलाउड नसल्यामुळे मला तुम्हाला ते दाखवता आले नाही. पण काही हरकत नाही, आपण त्या दादाकडून विचारून घेऊया संत ज्ञानेश्वरांबद्दल. त्याला भरपूरशी माहिती आहे. हाय मित्रांनो, मी निशांत. मी आज आळंदीत आहे. माझ्यासोबत दादा आहे. दादा, तुझं नाव काय? माझं नाव सौरभ पाटील. जळगावहून आलेलो आहे माऊलींच्या दर्शनासाठी. जळगाववरून? हो. एवढ्या लांबून? हो, नक्कीच. पुण्यामध्ये जॉबला आहेस की कसं? नाही, आता माझं म्हणजे CA कंप्लीट झालं. चार्टर्ड अकाउंटन्सीची एक्झाम मी पास झालो. आणि त्याचे आभार मानण्यासाठी जसं बाळ आईकडे धाव घेतं तसं माझं मन सांगत होतं की आता माऊलींचं दर्शन घ्यावं, म्हणून मला यावं लागलं. इंटरव्ह्यूसुद्धा होते पुण्यामध्ये आणि त्याच्यामुळे तुम्ही हा बिल्ला बघू शकता. माऊलींच्या चरणी अर्पण करून परत हा लावला की आता तुझी सेवा चांगल्या पद्धतीने घडू दे. मला थोडं संतांबद्दल सांगशील? नक्कीच. जवळपास महाराष्ट्र हे असं राज्य आहे की जिथं त्याला अत्यंत समृद्ध सुंदर अशी संत परंपरा लाभलेली आहे. म्हणजे 750 वर्षापासून एखादा संप्रदाय टिकू शकतो आणि तो सुद्धा नुसता टिकून नाही तर अगाध श्रद्धा लोकांची ज्या संप्रदायावर असते, तो असा हा वारकरी संप्रदाय चिरंतन टिकू नये. कारण त्याचं तत्त्वज्ञान इतकं सुंदर आहे. त्याच्यामध्ये जास्त कर्मकांड नाही, जास्त बंधनं नाहीत, अनन्य भक्ती, निष्काम सेवा
आणि त्यामध्येच असलेली आपण एक म्हणतो ना की एक वेळ कदाचित आपल्याला वडील तरी मारतील किंवा दूर ढकलतील, पण आई तसं करत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना माऊली म्हणतात, कारण ती विश्वाची माऊली आहे. म्हणजे आपल्याला काही त्रास झाला तर तिला तो त्रास जाणवतो आणि ते आपल्याला त्या पद्धतीने हील करतात, म्हणजे आपल्या भाषेमध्ये बरं करतात आपल्याला. तर तशी ही माऊली आहे की तिच्या तत्त्वज्ञानाने, तिच्या शब्दांनी, प्रेमाने आपल्याला बरं करत असते. एक विशेष तुमच्या प्रेक्षकांना सांगतो की मला एकाने कीर्तनात एकदा विचारलं होतं की गीता आणि ज्ञानेश्वरी यांच्यामध्ये फरक काय, कारण गीतासुद्धा भगवान श्रीकृष्णांनी सांगितली आणि ज्ञानेश्वरी गीतेचं मराठी व्हर्जन आहे. म्हटलं नाही, देर इज अ डिफरन्स बिटवीन ट्रान्सलेशन अँड ट्रान्स्क्रिप्शन. ट्रान्सलेशन म्हणजे काय की एक शब्द बोलला की त्याचा दुसऱ्या भाषेत भाषांतर करणं, याच्यामध्ये ट्रान्सलेशन. आणि ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे त्याची भावना काय ते समजून घेऊन त्याचं एक्सपान्शन करणं, याला म्हणतात ट्रान्स्क्रिप्शन. तर ही जी ज्ञानेश्वरी आहे ते ट्रान्स्क्रिप्शन आहे. म्हणजे गीता कदाचित PhDच्या विद्यार्थ्याला शिकवलेली, एखाद्या प्रोफेसरांनी शिकवलेली गोष्ट आहे, पण ज्ञानेश्वरी 1-2 वर्ष 3 वर्षाच्या लहान बाळाला आई भरवत असताना कसं सांगते, तशी ज्ञानेश्वरी. हा फरक आहे दोघांतला आणि ही सुंदरता आहे वारकरी संप्रदायाची. ऍक्च्युली माऊलींचं दर्शन घेतल्यावर इतकं जे भारी वाटलंय आपल्याला. आपण परत एकदा गेलो दर्शनासाठी. हो. ऍक्च्युली आतमध्ये शूटिंग अलाउड नसल्यामुळे आम्ही तुम्हाला काही दाखवू शकलो नाही. मला व्हिडिओ भेटले, फोटो भेटले तर मी तुम्हाला दाखवेन. दादाचं फेसबुक चॅनल पण आहे, आय थिंक फेसबुक पेज पण आहे. हो, फेसबुक चॅनल आहे सौरभ पाटील नावाने. दादाच फेसबुकची चॅनलची लिंक मी खाली देतो, तुम्ही जाऊन नक्की फॉलो करा दादा. नक्कीच. थँक्यू दादा. रामकृष्ण रे. सांगतात नाही, ऑलरेडी सांगितलेलं आहे. संतांच्या सगळ्या संत साहित्यामध्ये म्हणजे मॉडर्न सायकोलॉजी, फिजिओलॉजी, हे सगळं एकदम छोट्या सूक्ष्म स्तरावर सांगितलेलं आहे आणि ते पण एकदम साध्या शब्दांमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे बऱ्यापैकी मी आता लॉ ऑफ अट्रॅक्शनचे व्हिडिओ वगैरे बघितले ना, तर त्याच्यामध्ये ते सांगतात तुकाराम महाराजांचा एक सुंदर अभंग आहे, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. म्हणजे काय, एकच अभंगाची ओळ घ्यायची आणि मग ते सांगायचं की तुकाराम महाराज ऑल्सो सेड अबाउट द लॉ ऑफ अट्रॅक्शन. येस, पण अध्यात्मातला लॉ ऑफ अट्रॅक्शन हा फक्त भौतिक सुखापुरता नाही आहे. दोन्ही डिफरंट गोष्टी. हां, उलट तो भौतिक सुखापुरता आहेच नाही. अध्यात्मातलं अट्रॅक्शन हे फक्त पांडुरंगापुरतं आहे आणि जे पांडुरंग मिळाला तर बाकी काही मिळवायची गरजच नाही. ही म्हणजे आपण ही पदवी झाली, आपला मान सन्मान झाला, ह्या सगळ्या गोष्टी नश्वर आहेत. पण एक कन्सेप्ट सांगितली जाते की मॅथमध्ये ना आपण 2 गोष्टी बघतो, एक असते 0 आणि एक इन्फिनिटी. 0पासून सुरुवात होते आणि इन्फिनिटीचा शेवट होतो. पण अध्यात्मामध्ये तसं नाही आहे. अध्यात्मामध्ये जेव्हा निर्वाण षटकम मी ऐकलं तेव्हा अध्यात्मामध्ये 0 पण सुरुवात नाही आहे आणि इन्फिनिटी शेवट नाही आहे. 0 इज इक्वल टू इन्फिनिटी आणि इन्फिनिटी इज इक्वल टू 0 असं झालं तेव्हा अध्यात्म पूर्ण होतं. तोड हे कर. म्हणजे आज आळंदीमध्ये खूप तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मठ दिसतील, वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षण संस्था दिसतील. पण जर तुम्हाला जीवनाचं शिक्षण घ्यायचं असेल तर नो डाऊट इथे तुम्ही नक्की घेऊ शकता. पण त्यासोबत कमीत कमी 5 ओव्या तरी आपण ज्ञानेश्वरीचे वाचल्या पाहिजे. आणि आपण बरोबर चाललोय ना. जसं ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेलं आहे की एक तरी ओवी अनुभवावी, म्हणजे वाचली तर पाहिजेच. नॉर्मली आपण पारायण करतो, चांगली गोष्ट आहे, पण पारायण करण्यासोबत त्याचं चिंतन, मनन, विश्लेषण ह्या गोष्टी पण मला खूप आवश्यक वाटतात. कारण जर ह्या गोष्टी असल्या तर हीच सनातन वैदिक हिंदू धर्माची सुंदरता आहे की इथं तुम्हाला क्वेश्चन करता येतात तुमच्या कोणत्याही याच्यावर. तुम्ही तुकाराम महाराजांशी तुम्हाला वाटतंय की नाही हा अभंग मला पटत नाही आहे, नो डाऊट तुम्हाला क्वेश्चन करता येतात. इतर संप्रदायांमध्ये, इतर धर्मांमध्ये ही मुभा नाही आहे, पण वारकरी संप्रदायामध्ये आहे. वरिष्ठांना प्रश्न विचारला. हां, इथे उलट आहे. इथे तुम्ही शास्त्रार्थ करा, इथे तुम्ही बोला. इथे ही बघा आपली ज्ञानेश्वर महाराजांची जी चालवलेली भिंत आहे, आपण फायनली त्या ठिकाणी पोहोचलोय. तिथे गर्वहरण केलेलं होतं. 1400 वर्ष ज्यांनी तप केलं अशा चांगदेव महाराजांचं इथं गर्वहरण झालेलं आहे. फायनली पोहोचलो. संत ज्ञानेश्वरांनी भिंत चालवून चांगदेवांना भेट दिली. त्या ठिकाणी मी पोहोचलेलो आहे. हे आहे ते स्थळ. हात धुवून बघूया. पूर्ण परिक्रमा काय. अरे वा. भिंतीची पूर्ण परिक्रमा करून बरोबर जायचं. नाही आणि बरोबर आहे. नाही आणि आपण आहे ना अशा ठिकाणी नतमस्तक झालंच पाहिजे. तिकडे दर्शन घेता आलं पण इथं भेटलं. नक्कीच. आणि एवढी काळजी घेतो बघ देव. ही सुद्धा पांडुरंगाची इच्छा म्हणायची की तिथे आपल्याला मोबाईल अलाउड नव्हता, पण इथे आपल्याला मोबाईल अलाउड आहे.
कारण आणि आपण आपल्याला पादुकांचं दर्शन पण मिळालं. नक्कीच. आता शेवटी बघ तिथं घेतलं काय इथं घेतलं काय, ज्ञानेश्वर सगळ्या ठिकाणी. ज्ञानेश्वर काय म्हणजे मी असं बरीच आपलं पूर्ण तिकडे म्हणतात आहेत. की जळी स्थळी काष्टी पाषाणी तो आहे आणि सगुण स्वरूपात माऊलींच्या समाधीस्थळी त्यांचं चैतन्य जाणवतं. म्हणजे अनेक ठिकाणी आहेत जिथे समाधी घेतलेली आहेत अनेक संतांनी. पण ही जी संजीवन समाधी आहे हा योग विश्वातला एक खूप सुंदर प्रकार आहे. कारण संजीवन समाधी म्हणजे तुमच्या शरीरातले पंचतत्व पंचप्राण या सगळ्या पंचमहाभूतांमध्ये विलीन करणं, टोटल सरेंडर. आणि हे सामान्य माणसाला एवढे पुण्य तप आहे. तेव्हा फायनली पोहोचलोय मित्रांनो. ही पाहू शकता तुम्ही संत ज्ञानेश्वरांनी चालवलेली भिंत, म्हणजे 4 भावंडांनी मिळून चालवलेली भिंत आहे. इथं आहेत संत ज्ञानेश्वरांच्या पादुका. हात करून तुम्ही व्हिडिओ शूट बघू शकता. त्यामध्ये आपल्याला तिकडे दर्शन नाही भेटलं, पण आपल्याला इथं फायनली दर्शन भेटलेलं आहे ज्ञानेश्वरांच्या पादुकांचं. ही आहे ती भिंत. या भिंतीमध्ये चांगदेवांचा अहंकार मोडला होता संत ज्ञानेश्वरांनी, बरोबर ना? काका आपल्याला जास्त यायचं ॲक्च्युली, काकांना व्हिडिओमध्ये यायचं नाही तर ठीक आहे. तर ती भिंत होती जी चालवली होती. इथं बघू शकता वरती फोटो आहेत, मूर्त्या आहेत. 4 यांच्या, 4 भावंडांच्या. ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती महाराज, सोपान काका आणि मुक्ताईची. आणि तिकडे आहे वाघावरून आलेले चांगदेव, त्यांना खूप गर्व झाला होता. पण त्यांचं गर्वहारण या एकाशा भिंतीने केलं आहे. ते बघू शकता तुम्ही भिंत. इथे लिहिलेलं पण आहे संत ज्ञानेश्वरांनी महाराजांनी चालवलेली भिंत म्हणून. आपण या भिंतीचं दर्शन घेऊया आणि पुढे जाऊया पुढचा मार्ग करायसाठी. पुढचं ठिकाण कोणतं आहे ते जाता जाता भेटूया. नमस्कार मित्रांनो, आम्ही आळंदीतल्या श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या मठामध्ये आलेलो आहे. इथे त्यांचा मठ आहे, तो मठ पण मी तुम्हाला दाखवतो. मठ बघून मी जाऊ पुढे. फायनली मित्रांनो आपण मठात आलेलो आहोत. आहे नृसिंह स्वामींचा मठ आळंदीमधील. आणि या मठात हे सुंदर असं दगडी बांधकाम तुम्ही बघू शकता. खूप जुनं असं बांधकाम होतं हे. काही लाकडी खांबे होते आणि ही समोर श्रींची मूर्ती होती ज्याची त्यांनी संजीवन समाधी घेतली. हा तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. इथं होता श्रींचा सुंदर असा फोटो. फायनली मित्रांनो आळंदी दर्शन झालेलं आहे. आळंदीचं दर्शन झालं. माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता आळंदीचा हा मंदिराचा परिसर आहे. सुंदर दर्शन झालं मित्रांनो. एकदा नाही तर 2दा आम्ही दर्शन घेतलं. माझ्यासोबत दादा पण होता. आणि मंदिरमध्ये काही व्हिडिओ शूटिंग वगैरे अलाउड नव्हतं, सो मी काही केलं नाही. पण मला फोटोज वगैरे मिळाले तर मी इथं लावेन. तुम्ही फोटोज व्हिडिओज बघू शकता. आता इथून मला जायचं आहे देहूगावासाठी. पण देहूगाचा व्हिडिओ मी नंतर पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघाल. हा ब्लॉग ऑलरेडी खूप लांब झालेला आहे, त्याच्यामुळे हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला संत ज्ञानेश्वरांचा आळंदीचा तो मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडल्यास तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून शेअर करा.